एअर फ्रायरमध्ये भेंडी कशी बनवायची ते आपण आता पाहूया. भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कापडाने पुसून घेतली आणि पुसल्यानंतर या आकाराचे तुकडे केलेत. मध्ये चीर दिलेली आहे, म्हणजे आधी चीर दिली आणि नंतर असे तुकडे केलेले आहेत. आणि मग त्यात कोणकोणते मसाले घालायचे ते आता आपण पाहूया. अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट भेंडी तयार होते. पहा, अगदी बेसिक मसाले आहेत. हे आहे चणा डाळीचं पीठ. हे नसेल तर तांदळाचं पीठ घ्या किंवा मक्याचं घ्या. सरभरीत पीठ, थोडेसे जिरे घातलेत, हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा आता तुम्ही हे. आणि मीठ थोडंसं चिमूटभर कमीच घ्यायचं, कारण त्याला पाणी सुटेल ना म्हणून. आणि आता हे सगळं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एअर फ्रायरमध्ये लावायचं आहे. यात 1 चमचाभर तेल पण घातलेलं आहे, म्हणजे चांगलं या भेंडीला चिटकेल. पहा, अशा प्रकारे 1 चमचा तेलातच असं कालवून याला लावलेले. असं खूप कोट नाही करायचं याला, कारण मग तो बेसनाच्या पिठाचा थर होईल. तसा थर नाही लावायचा. अगदी थोडं, साधारण पाव किलो भेंडी आहे त्याच्या अंदाजाने टाकायचं. पीठ खूप लावायचं नाही, एवढी मात्र काळजी घ्या, म्हणजे मग तिची चव लागेल भेंडीची. नाही ते वरचं कवरच जाड होईल. म्हणून अशा प्रकारे 1 चमचा तेलातच सगळे मसाले आणि 1 चमचा पीठ साधारणपणे आणि असं लावून घ्यायचं. आणि आता हे ट्रान्सफर करायचं आहे या सिलिकॉन बाऊलमध्ये. हे एअर फ्रायरचे बाऊल आहेत किंवा काय म्हणतात याला मला नाही माहिती, वाटी. आणि खूप जाड थर पण नाही लावायचा. आपण वाटल्यास दोनदा करूया, 2 सेशन असं करूया आपण, 2 भागामध्ये. मी आता एकदा लावते आणि मग दुसरी करूया आपण. अशी स्वतंत्र लावलेली, एकावर एक नाही ठेवलेल्या, असं थोडंसं अंतर ठेवून किंचितसं हा भाग आपण नंतरच्या सेशनला लावूया. आणि आता मी एअर फ्रायरमध्ये लावते. आता हा एअर फ्रायर आहे, 180 डिग्रीवर 1-2-3 मिनटं प्रीहीट करायचं आहे आपल्याला. आपण प्रीहीट करून घेऊया. पहा, इथे आहे 180, 200 आणि आता 2-3 मिनटंच लावायचे आहेत आपल्याला. ते आपण प्रमाण करूया. 2-3 मिनिट प्रीहीट करायचं आहे आपल्याला. प्रीहीट झाल्यानंतर हे ठेवायचं आहे. प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट या ट्रेमध्ये कधीच ठेवायचं नाही पदार्थ. हे आता याच्यामध्ये ठेवणार आहे मी. ट्रेमध्ये ठेवलं आहे. आता हे 7 ते 8 मिनिट वेळ लावायचा आहे याला. 7 ते 8 मिनिट. आता मी वेळ लावत आहे 8 मिनिटांची. 8 मिनिटांची वेळ लावली, मग परत पलटी मारायची, थोड्याशा हलवायच्या आणि अजून एक 5 ते 7 मिनिट करायच्या, की आपल्या भेंड्या फ्राय झाल्या किंवा तयार झाल्या. 8 मिनिट झालेले आहेत. आता आपण पाहूया त्याची पोझिशन. पहा, आता एक बाजू झालेली आहे. आता आपण त्याला पलटी मारूया आणि मग परत 7 ते 8 मिनिट असं लावूया. थोडीशी साईड बदलून, प्रत्येकाची साईड बदलावी लागेल. आहे थोडं काम, चेंगट काम आहे, पण आता करावंच लागेल. आपण पलटी मारूयात हळूहळू. बाजू पलटून झाली आहे. आता परत 8 मिनिट आपण लावू. 8 मिनिटांची वेळ आपण आता परत करूया. भेंडी काढून घेतली आणि आता हे चिकन लेग पीस आहेत. याला खूप बेसिक मसाले आहेत. 1 चमचा दही, तिखट, मीठ, हळद आणि आलं लसूण बारीक करून घातलं आहे. फक्त यात कोथिंबीर पण नाही आहे, नव्हती, असती तर टाकली असती अगदी थोडीशी. आणि लावून घेतले. 4-5 तास मॅरिनेट केलं आहे. आणि ते आता मी याच, आता गरम आहे, प्रीहीट करायची गरज नाही, कारण ते गरमच आहे. हे पहा, हे सिलिकॉनचे असतात. हे खूप छान आहे, मिशोवरून घेतलेले आहेत मी. असे 6 आहेत. 2 फ्रीजमध्ये ठेवलं आहे वस्तू त्याच्यामध्ये. हे 1, 2, 3 आणि हे 4 आणि 2 तिकडे आहेत. तर हे खूप छान आहे सिलिकॉनचे, लहान मोठ्या याच्याप्रमाणे आपण वापरू शकतो हे. चला, तर आता याच्यासाठी हे पण 10 ते 12 मिनिट लावणार आहे आणि परत बाजू पलटून 10 ते 12 मिनिट याला प्रमाण. बाकी हे अंश सेल्सिअस हेच राहणार आहे 180चं. आता मी लावते याला 12 मिनिट लावते आणि परत एकदा बाजू पलटवून 12 मिनिट, म्हणजे चिकन पण याच्यामध्ये होऊ शकते. मस्तपैकी चिकन लेग पीस फ्राय होतील आणि भेंडी पण छान झालेली आहे. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. एक साईड झालेली आहे. आता आपण पलटी करूया. दुसरी साईड तयार करायची आहे. परत 10 ते 12 मिनिट लावायचे.
अतिशय पाहिजे येतात तर तोंडाला पाणी आले आता त्याच्यात चमचा जायला लागला आहे. आहा आहा मस्त. आता परत 10 ते 12 मिनिट लावू पाहिजे. 10 मिनिट पूर्ण झालेले आहेत. आपण आता ओपन करून पाहूया. वाव मस्त. पहा मी करते किती शिजलाय छानपैकी. आ हा हा हा. हे पहा काय तुकडे पडत आहेत म्हणजे खूप छान शिजलंय. चला आस्वाद घेऊया. कांदा आणि लिंबू घेतलाय आणि चिकन पीस अगदी साध्या पद्धतीने बनवले. बेसिक मसाले, तिखट, मीठ आणि मसाला थोडासा. कोणी आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे मसाले टाकूनही बनवू शकता. भेंडी फ्राय आणि आज चिकन लेग पीस बनवलेले आहेत. आणि हे पण खरेदी करा मीशोवरून, खूप छान आहे. हे बाऊलसारखं सिलिकॉनचं, लिंक मी देणारच आहे. आणि रेसिपी आवडली की नाही ते सांगा, करून पहा. बाय बाय.